प्रसिद्ध उद्योजक श्री दिलीप दगडू पार्टे यांच्याकडून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीरेश्वर महाराजांच्या चरणी पालखीचे समर्पण। महाडकरांमध्ये छबिनानिमित्त उत्साहाचे वातावरण। राजेंद्र कोकणेसह प्रज्ञा जाधव, मी 24 तास महाड। देवस्थानचे माजी सरपंच श्री दिलीप शेठ पार्टे यांनी आपले वडील श्री दगडूशेठ पार्टे यांच्या स्मरणार्थ श्री वीरेश्वर चरणी पालखी अर्पण केलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मी दिलीप शेठ पार्टे यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या ह्या पालखी मागील उद्देश आणि मनोगत थोडक्यात आम्हाला सांगावं। यामागचा उद्देश असा म्हणाल तर काय नाही, महाराजांचीच कृपा आहे म्हणून फक्त माझ्या फोनची पण घंटा वाजते, मंदिरात वाजते तशी हा एक योगायोग आहे। मित्र, वीरेश्वर देवस्थानचे माजी सरपंच कैलासवासी दगडूशेठ पार्टे यांनी जवळजवळ 30 ते 35 वर्ष या वीरेश्वर देवस्थानमध्ये काम केलं आणि महाराजांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली। त्यांच्या पाठोपाठ आज गेले 15 वर्ष ते 18 वर्ष मी या देवस्थानमध्ये काम करतो। ही सेवा करण्याची संधी मलाही महाराजांच्या कृपेने मिळाली। असं म्हणावं लागेल की गेली 50 वर्ष आमच्या या कुटुंबाने त्या देवस्थानमध्ये सेवा करण्याचं योगदान दिलं आहे आणि असे योगदान मिळण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालं। मी ठरवून टाकलं होतं की आपण मंदिरात काहीतरी केलं पाहिजे। खूप काही गोष्टी आहेत अजून करायच्या आहेत, पण छोटीशी ही गोष्ट आहे जी मला भावली आणि मी ठरवून टाकलं होतं की मी पार्टी कुटुंबियांमार्फत किंवा पार्टी कुटुंबियांतर्फे महाराजांच्या या उत्सवामध्ये आजच उत्सवाला सुरुवात झाली। या उत्सवाला सुरुवात होताना महाराजांची पालखी आपण या देवस्थानाला आपले वडील श्री कैलासवासी दगडूशेठ पार्टे यांच्या स्मरणार्थ अर्पण करायची आणि आज तो दिवस उजाडला आहे। अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण आमच्या दृष्टिकोनात नाही, पार्टी कुटुंबीच्या दृष्टिकोनात नाही, कारण हा एक खूप जवळीकतेच्या नात्याचा हा एक विषय आहे की याच पालखीमध्ये गावदेवी जाखमता आपल्या भावाच्या उत्सवासाठी येणार आहे आणि त्याला आणायला हीच पालखी जाणार आहे। त्या पालखीत बसून आपली बहीण आपल्या भावाच्या उत्सवाला येईल आणि या उत्सवाची जेव्हा समाप्ती होईल त्या उत्सवाच्या समाप्तीच्या वेळी एक प्रथा आहे की वर्षातून महाराज एकदाच या छबिना उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावात फेरफटका मारायला जातात। माझ्या गावात काय चाललं आहे, माझ्या गावात लक्ष ठेवलं पाहिजे मी, या भावनेतून गावात फेरी मारतात आणि ती फेरी मारताना नात्याचे वळणात त्यांचे बंधू आणि महाराज वीरेश्वर हे दोघेही या पालखीत बसून जेव्हा जातील तेव्हा तो एक वेगळा क्षण असेल आमच्या दृष्टिकोनातून आणि आनंदाचा क्षण असेल की त्याच पालखीत बसून महाराज आणि रवळनाथ महाराज हे दोन्ही या महाड शहराचा फेरफटका मारायला जातील। ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि आज ही स्वप्नपूर्तीचा हा एक दिवस आहे आणि आज आम्ही हा शेवट स्वप्नपूर्ती आज होत आहे, त्या आनंदाचाच पार्टी कुटुंबियावर धन्यवाद। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील।